शेवगावात भाजपाची विराट पदयात्रा, मोनिका राजळेंच्या नेतृत्वात जनसागर उसळला। नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग वाजताच भारतीय जनता पक्षाने सोमवारी संध्याकाळी शक्ती प्रदर्शन करत भव्य पदयात्रा काढली। सिद्धिविनायक गणपती मंदिरात नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शहीद भगतसिंग चौक मार्गे निघालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे महिला भगिनींची तुफान गर्दी ठिकठिकाणी पाहायला मिळाली। घोषणांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेला मार्गावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। शिस्तबद्ध आणि उत्साही पद्धतीने निघालेल्या या पदयात्रेत भाजपाचे निरीक्षक युवराज पोटे, सहनिरीक्षक गणेश भालसिंग यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होते। शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉर्नर सभेने पदयात्रेचा समारोप झाला। सभेत भाजप सरकारची कामगिरी, विकास कामे आणि निवडणूक रणनीती यावर प्रकाश टाकत आगामी प्रचार मोहीम जोमाने राबवण्याचे आवाहन करण्यात आले। शेवगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ आताच या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य आणि मोठ्या उच्चांकी संख्येने या ठिकाणी पार पडलेला आहे। भूतोन भविष्य असा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या माता भगिनींनी या प्रचाराच्या रॅलीला दिलेला आहे। आपल्या शहराचं दैवत असलेले गणपती बाप्पा असेल, लोकनेते मुंडे साहेब असेल, त्याचबरोबर गाडगेबाबा चौक असेल, भगतसिंग चौक असेल, या सर्व राष्ट्रपुरुषांना आणि सर्व देवतांना आम्ही अभिवादन केले, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि अतिशय मोठी रॅली आज या ठिकाणी निघाली। रॅलीला या ठिकाणी आमचे निरीक्षक युवराज पोटे, गणेश भालसिंग, अशोक शेठ आहुजा, सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते। मला विश्वास आहे की जे आरोप या ठिकाणी आमचे विरोधक करताय की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पाणी योजनेवर राजकारण केलं जातंय, त्याच्यावर मी या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि या शेवगावच्या जनतेला भारतीय जनता पार्टीवर लोकप्रतिनिधी माझ्यावर विश्वास आहे। सातत्याने त्यांनी 2014 पासून भारतीय जनता पार्टीच्या मताधिक्यामध्ये या शेवगाव शहरामध्ये वाढ झालेली आहे। ज्यांनी आज या शहराची सत्ता भोगली, या शहरावर 40 वर्ष ग्रामपंचायतीपासून राज्य केलं, त्यांनी या शहरासाठी काय दिलं हा खरं तर संशोधनाचा विषय। साधी ग्रामपंचायतचे कार्यालय त्या ठिकाणी उभारू शकलेलं नाहीये। इथले खंड सुद्धा आज या ठिकाणी कुठे आहेत कुठे नाही शोधायची वेळ आलेली आहे। दुर्दैव एवढं आहे की त्यांना 24 ठिकाणी उमेदवार देता आले, 22 ठिकाणीच त्यांनी उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे। तिन्ही पक्षांचं पॅनल हे अर्धवट अवस्थेमध्ये आहे। भारतीय जनता पार्टीने पूर्ण 24च्या 24 उमेदवार या ठिकाणी पूर्ण ताकदीने दिलेले आहे। मला शेवगावच्या जनतेला आवाहन करायचंय, माझा त्यांच्यावर विश्वास आहे की जेवढं प्रेम आणि जो विश्वास त्यांनी भारतीय जनता पार्टीवर माझ्यावर केलेला आहे, येणाऱ्या 2 तारखेला त्या निश्चितपणे आमचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्नमालाताई, महेशजी फलके आणि सर्वांना भरभरून आशीर्वाद देतील। निश्चित आहे की जे स्वप्न शेवगावकरांनी पाहिलेलं आहे, ती पाणी योजना असेल, स्वच्छ सुंदर शहर असेल, इथल्या भौतिक सुविधा असतील, इथले गार्डन असेल, इथल्या तरुण असेल, विद्यार्थी असेल, आमच्या माता भगिनी असेल, या सर्वांसाठी स्मार्ट सिटीसाठी जे जे अपेक्षित आहे, ते स्वप्न शेवगावकरांनी पाहिले, ते आम्ही निश्चित भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण करू। शेवटी देशात, राज्यात सरकार आपलं आहे, पालकमंत्री आपले आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनातून या शेवगाव शहराचा येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय पालन करू एवढाच विश्वास या तुमच्या माध्यमातून या सर्व शेवगावकरांबद्दल बघण्यात येते। धन्यवाद। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।